नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या स्वामी समर्थ कृपा राशी भविष्य या चॅनलवर। तुमच्या आयुष्यात अचानक सगळं काही उलटपालट व्हायला लागलं आहे का? चांगला चाललेला व्यवसाय अचानक ठप्प झालाय, घरात विनाकारण कटकटी भांडण वाढली आहेत का? की भरपूर कष्ट करूनही पैसा हातात टिकत नाहीये? जर तुमची रास तूळ असेल तर सावधान, कारण तूळ राशीच्या व्यक्ती दिसायला अत्यंत आकर्षक, स्वभावाने दयाळू आणि प्रगतीच्या शिखरावर असणाऱ्या असतात। आणि याच कारणामुळे जगाची वाईट नजर सर्वात आधी तूळ राशीच्या लोकांवरच पडते। होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकले। ज्योतिषशास्त्रानुसार सध्याच्या काळात तूळ राशीच्या लोकांवर भयंकर नजरदोष आणि बाहेरील नकारात्मक बाधा असण्याची दाट शक्यता आहे। पण घाबरू नका, येणारी 29 जुलै 2026 ची गुरुपौर्णिमा तुमच्या आयुष्याला एक नवा टर्निंग पॉइंट देणार आहे। आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, तूळ राशीच्या लोकांचाच नजर जास्त का लागते, तुमच्यावर बाहेरील बाधा किंवा नजरदोष आहे हे कसं ओळखायचं, त्याची 11 मुख्य लक्षणं काय आहेत, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या येणाऱ्या गुरुपौर्णिमेला ज्योतिषशास्त्रानुसार हा नजरदोष आणि बाधा समूळ नष्ट कशी करायची। व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, एकही सेकंद मिस करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग सुरू करूया व्हिडिओ। मित्रांनो, सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की तूळ राशीच्या लोकांनाच लोकांची नजर का लागते। तूळ राशीचा स्वामी हा शुक्र ग्रह आहे। शुक्र हा वैभव, सौंदर्य, आकर्षण, ऐश्वर्य आणि कलेचा कारक आहे। यामुळेच तूळ राशीच्या व्यक्तींमध्ये एक वेगळंच संमोहन असतं। त्यांचं राहणीमान, त्यांची बोलण्याची पद्धत आणि त्यांची प्रगती पाहून लोकांच्या मनात नकळत हेवा किंवा मत्सर निर्माण होतो। जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्याकडे वाईट भावनेने किंवा मत्सराने पाहते, तेव्हा तिच्या डोळ्यातून अत्यंत घातक अशी नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते। यालाच आपण नजर लागणे किंवा नजरदोष असं म्हणतो। तूळ रास ही वायू तत्वाची रास असल्यामुळे ही नकारात्मक ऊर्जा तुमच्याकडे खूप लवकर आकर्षित होते। आता सर्वात मोठा प्रश्न, आपल्याला नजर लागली आहे की बाहेरील बाधा झाली आहे, हे कसं ओळखायचं? ज्योतिषशास्त्र आणि तंत्रशास्त्रानुसार यांची काही स्पष्ट लक्षणं सांगितली आहेत। जर तुमच्यासोबत खालील गोष्टी घडत असतील तर समजून जा की तुम्ही नजरदोषाचे बळी ठरला आहात। अचानक आरोग्यामध्ये बिघाड होणे, डॉक्टरांचे सर्व रिपोर्ट नॉर्मल असूनही सतत डोके दुखणे, अंगात बारीक ताप राहणे किंवा प्रचंड थकवा जाणवणे, कामामध्ये अचानक अडथळे येणे, अगदी 100% पूर्ण होत आलेलं काम शेवटच्या क्षणी बिघडणे किंवा डील कॅन्सल होणे, स्वभावात चिडचिड वाढणे। शांत स्वभावाच्या तूळ राशीच्या व्यक्ती विनाकारण घरातील लोकांवर ओरडू लागतात, घरात सतत भांडणाचे वातावरण तयार होते, पैशाची भयंकर चणचण भासणे, अचानक मोठे नुकसान होणे, नको तिथे पैसा खर्च होणे आणि दिलेले पैसे अडकून पडणे, भयावह किंवा विचित्र स्वप्ने पडणे, रात्री झोपेत दचकून जागे होणे, स्वप्नात उंचीवरून पडताना दिसणे किंवा कोणीतरी पाठीमागे धावत असल्याचा भास होणे, घरात सतत नकारात्मकता जाणवणे, घरात पाऊल ठेवताच मन उदास होणे, दडपण येणे किंवा घरातून कधी एकदा बाहेर पडतो असं वाटणे, पाळीव प्राणी किंवा वनस्पती सुकणे, घरातील तुळशीचे रोप अचानक सुकून जाणे किंवा घरातील पाळीव प्राणी सतत आजारी पडणे, अन्नावरची वासना उडणे, भूक लागूनही जेवण न जाणे किंवा जेवताना अचानक अन्नामध्ये केस किंवा कचरा निघणे, व्यवसायाला अचानक खीळ बसणे, दुकानात किंवा ऑफिसमध्ये ग्राहकांची गर्दी एकदम गायब होणे, विक्री शून्यावर येणे, आत्मविश्वास पूर्णपणे नाहीसा होणे। नेहमी सकारात्मक राहणाऱ्या तूळ राशीच्या लोकांच्या मनात
आत्महत्येचे किंवा नैराश्याचे विचार येणे, चेहऱ्यावरील तेज निघून जाणे, चेहऱ्यावर काळे डाग पडणे किंवा डोळ्याखाली काळी वर्तुळं तयार होऊन चेहरा निस्तेज दिसणे. प्रेक्षकांनो, जर तुमच्यामध्ये ही लक्षणं दिसत असतील तर मुळीच घाबरू नका, कारण 29 जुलै 2026ची आषाढ पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा तुमच्यासाठी वरदान ठरणार आहे. या गुरुपौर्णिमेला ब्रह्मांडात अत्यंत दुर्मिळ आणि शुभ असे राजयोग तयार होत आहेत. तूळ राशीच्या कुंडलीचा विचार केला तर तुमच्यासाठी हा काळ आत्मपरीक्षण करण्याचा आणि स्वतःभोवती एक सुरक्षा कवच तयार करण्याचा आहे. गुरूंची अथांग कृपा मिळवून आपण कोणत्याही प्रकारची वाईट नजर, करणी बाधा किंवा नकारात्मक ऊर्जा एका झटक्यात नष्ट करू शकतो. चला तर मग जाणून घेऊया गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचे ते अत्यंत साधे पण 100% प्रभावी ज्योतिषशास्त्रीय तोडगे. हे उपाय तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयानंतर किंवा सूर्यास्तानंतर करायचे आहेत. उपाय क्रमांक 1, कापूर आणि लवंगाचा चमत्कारिक तोडगा. गुरुपौर्णिमेच्या रात्री एक चांदीची किंवा मातीची वाटी घ्या. त्यात भीमसेनी कापूर ठेवा आणि त्यावर 7 अख्ख्या लवंगा ज्याचे फूल तुटलेले नसावे असे ठेवा. हे तुमच्या घरात फिरवून पेटवून द्या. याचा धूर पूर्ण घरात पसरू द्या. यामुळे घरातील वास्तुदोष आणि बाहेरील बाधा लगेच नष्ट होते. उपाय दुसरा, मोहरी आणि खडबडीत मिठाचा उतारा. नजर काढणे. ज्या व्यक्तीला नजर लागली आहे त्याला पूर्वेकडे तोंड करून बसवा. तुमच्या उजव्या हातात थोडे अखंड खडे मीठ, राई म्हणजेच मोहरी आणि 3 सुक्या लाल मिरच्या घ्या. त्या व्यक्तींच्या डोक्यावरून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 7 वेळा ओवाळा. त्यानंतर हे साहित्य घराजवळच्या शेकोटीत किंवा गॅसवर जाळून टाका. जर मिरच्यांचा ठसका आला नाही तर समजून जा की भयंकर नजर लागली आहे. उपाय क्रमांक 3, तुरटीचा खात्रीशीर उपाय. रात्री झोपताना तूळ राशीच्या व्यक्तींनी आपल्या उशाशी तुरटीचा एक मोठा खडा ठेवावा. दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच गुरुवारी उठून तो अख्खा खडा घरातल्या गॅसवर किंवा अग्नीत जाळून टाकावा. तुरटी जळताना जसा तिचा आकार बदलेल तशी तुमची नजर सर्व नकारात्मकता किंवा वाईट नजर जळून भस्म होईल. उपाय क्रमांक 4, गुरुमंत्राचा आणि हनुमान चालिसाचा पाठ. गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमच्या गुरुदेवाच्या प्रतिमेसमोर बसून किंवा भगवान विष्णूच्या प्रतिमेसमोर बसून ओम ग्रांग ग्रीं ग्रों स्वाहा गुरुवे नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. तसेच संध्याकाळी हनुमान मंदिरात जाऊन हनुमंताला सिंदूर अर्पण करा आणि तिथे बसून 3 वेळा हनुमान चालिसा वाचा. हनुमानजींच्या कृपेने कोणती बाहेरील शक्ती तुमच्या जवळही भटकणार नाही. वाईट नजर एकदा काढून चालत नाही, ती पुन्हा लागू नये म्हणून तूळ राशीच्या लोकांनी आपल्या आयुष्यात काही नियम पाळले पाहिजेत. गोपनीयता बाळगा. तूळ राशीच्या लोकांची सर्वात मोठी चूक म्हणजे ते आपल्या आनंदाच्या आणि प्रगतीच्या गोष्टी सोशल मीडियावर किंवा मित्रांमध्ये खूप लवकर शेअर करतात. तुमची गुपितं कोणालाही सांगू नका, कारण मत्सराची नजर घरच्यांचीही लागू शकते. घराचा उंबरठा स्वच्छ ठेवा. दररोज सकाळी घराच्या मुख्य उंबरठ्यावर हळद पाण्याचे सडे टाका. उंबरठ्याला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले गेले आहे. तिथूनच नकारात्मकता आत येत असते. काळा धागा किंवा कडे. तूळ राशीच्या जातकांनी डाव्या हातात काळा धागा बांधावा किंवा उजव्या हातात पंचधातूचे किंवा चांदीचे कडे परिधान करावे. यामुळे शनी आणि शुक्राचे बळ वाढते आणि वाईट शक्ती दूर राहतात. तर तूळ राशीच्या माझ्या प्रिय मित्रांनो, या गुरुपौर्णिमेला हे उपाय नक्की करून पहा आणि तुमच्या आयुष्यात होणारे सकारात्मक बदल मला खाली कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्या पाठीशी तुमच्या गुरूंचा आणि देवांचा आशीर्वाद नेहमी राहो, हीच प्रार्थना. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच लाईक करा.
तुमच्या तूळ राशीच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि आपल्या स्वामी समर्थ कृपा राशी भविष्य या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय गुरुदेव. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.